आपण चाललो कुठं? वजन कमी करायला. आपण एवढं जाड आहेत? अरे तुम्ही नेहमी आहे यार. काय बोलते भाग्यश्री ताई? वजन कमी करायला मी चाललो. कारण की मॅडम तिथं जास्तच लाडू पेढे खाते ना, त्याच्यामुळे स्ट्रॉंग आईला म्हणजे वजन कमी करायची. म्हणजे अजून आता टिप दिवाळी देतात टिप. नाही, दिवाळी राहिली ना, मग त्याच्यासाठी आपल्याला थोडं कव्हर करते म्हणजे लाडू अजून खायला मिळेल. दिवाळीची. हा मग मला पण टिप द्या, मी पण माझं थोडं वजन कमी करेल. नंतर वाढले तरी चालेल. तुम्हाला एवढं काय वजन ताई? नाही. एवढं नाही आहे ना, पण मी बुटकी आहे ना. नाही एवढं अय्यो मी ना हाईटीने बारीक आहे म्हणून आणि त्याच्यामुळे अजून बुटकी दिसते आणि जाडी दिसते. नाही. तर मला पण माझं वजन न कमी जे हाईटली कमी असतात ना त्यांच्यामध्ये टॅलेंट लय मोठे असतात माहिती का. कधी आपल्या स्वतःला कमी नाही बोल. गाडी आली. हा कथा आहे. तुझी मला मग अशी घाबरवलीस ना, आता मी पण नंतर तुला घाबरवतो बघ कशी. नाही घाबरत पण भेटतच नाही मला तसं चान्स तुला घाबरवायला. स्वतःच घाबरत बसते. मीच घाबरते खरोखर. तो दादा पण येऊन काय आरी दादा पण येऊन घाबरवतो पटकन भूल करून. परत योगिता ताई पण आली तरी घाबरवतो मला. आणि त्याचं त्या भुमरेचं नाव काय त्या टाकल्याचा कमल सर नाही ना, ते भुक्कड मुकेश तो पण घाबरवतो मला कधी पण. असं येऊन डायरेक्ट टाळे वाजवतो जोर जोरात. मग मी घाबरते. आणि मग असे तर माझं लक्षच नव्हता. तुम्ही आलात कधी घाबरून गेलात आणि मी घाबरले. तर ते माहिती आहे अरे ते सांगत होतं योगिता ताईला की नाही ना ताई अशी घाबरली. मी बोलू पटकन असं अचानक कोणी आलं तर मी घाबरेल. आणि लक्ष नव्हता माझा. नाही मी पण कॉफी पलटी करत होता ना, तेव्हा मी त्याच्याकडे लक्ष होता. मग घाबरले. तर मी पण असा चान्स बघणार ताई आणि तुला घाबरवेल. नक्कीच घाबरवेल ना. आपण घाबरवू. मी जरी नाही घाबरले तरी मी नाटक करून घाबरेल तुमच्या खुशीसाठी. ओके बघा ना, नीट बघा ना ह्याच्यात. भाग्यश्री ताई आहे ना, तिला घाबरायचं प्लॅन सांगा मला कमेंट करून. मग घाबरायला मला चांगलं, कारण मीच भित्री आहे इथं जास्त आणि मला सगळीजण घाबरवतात. मी प्लॅन शोधते ताईला कसं घाबरवू. ताईडे तुला मी एक दिवस घाबरवी. ओके आई चॅलेंज. कभी तो कभी मेरा चांस आएगा डराने का, तो मैं डरा दूंगी. बाय बाय.